तर डिटेन्शन आणि अरेस्ट यामधला आपण फरक समजून घेतला गेला पाहिजे. डिटेन्शन म्हणजे ज्यावेळी आंदोलन घडत आहे किंवा आंदोलन झाल्यानंतर काही गोष्टींची चौकशी करण्यासाठी तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात हे पोलिसांनी ताब्यात घेतलं जाते. पोलीस तुमच्याकडे चौकशी करतात, त्यातून काही निष्पन्न झालं किंवा नाही झालं तर तुम्हाला सोडून देतात. जर निष्पन्न झालं तर त्यानंतर तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास ते सुरुवात करतात. त्याच प्रक्रियेला FIR नोंदवणं किंवा FIR झाल्यानंतर अरेस्ट करणं असे समजले जाते. अरेस्ट केल्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये न्यायालयासमोर हजर केले जाते. त्यानंतर तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागते. त्यामध्ये तुम्ही तुमच्या वकिलाशी संपर्क साधून योग्य ती न्यायालयीन प्रक्रिया पार पाडू शकता. परंतु तुमच्या विरुद्ध तो गुन्हा जामीन पात्र आहे का अजामीन पात्र आहे हे तुम्हाला सांगणे बंधनकारक असते. जर जामीन पात्र असेल तर त्यामध्ये तुम्हाला CRPC नुसार नोटीस देऊन सोडले जाते आणि अजामीन पात्र असेल तर तुम्हाला न्यायालयाकडून जामीन हा घेतला गेला जाऊ शकतो. परंतु अर्नेश कुमारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडानुसार अटक ही सर्वात शेवटी केली जाते. ह्या सर्व गोष्टींना तुम्हाला ताब्यात घेतल्यानंतर ह्या सर्व कायदेशीर प्रक्रियेला तुम्हाला सामोरं जावं लागते. सर्वप्रथम आपण पहिल्यांदा पाहिले की डिटेन आणि अरेस्ट यामधला मी तुम्हाला सर्वप्रथम फरक समजून सांगितला. जर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात डिटेन केला असेल आणि तुमच्याकडे चौकशी केली गेली असेल, त्यानंतर तुम्हाला सोडले गेले असेल तर तुम्हाला भविष्यात कोणताही धोका निर्माण होत नाही. ती एक पोलिसांची चौकशी करण्याची पद्धत असते किंवा तुमच्याकडून काहीतरी वधवून घ्यायचे असते किंवा काढून घ्यायचे असते, त्यासाठी तुम्हाला पोलीस यंत्रणा ही डिटेन करते. जर तुम्हाला अरेस्ट झाली असेल, तुमच्या विरुद्ध FIR दाखल केली गेली असेल आणि तो निवाडा कोर्टाकडे गेला असेल तर त्यामध्ये आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेला सर्वप्रथम सामोरे जावे लागते. तुम्ही जर कोणतीही शासकीय नोकरी तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर नवीन पासपोर्ट मिळवायचा असेल किंवा तुमचा जुना पासपोर्ट असेल, त्या संदर्भातही तुम्हाला भविष्य काळामध्ये छोटी मोठी अडचण येऊ शकते. परंतु ज्याप्रमाणे भारतीय न्याय व्यवस्थेचे एक मूलभूत तत्व आहे की प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स, जोपर्यंत तुमचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुन्हेगार हे सिद्ध केले जात नाही. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर जर तो गुन्हा सिद्ध झाला तर तुम्हाला आरोपी म्हणून पाहिले जाते आणि जर त्यातून तुम्ही निर्दोष सुटला तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. आंदोलन संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घरातून अटक करणे हे बेकायदेशीर आहे असे आपल्याला पूर्णपणे म्हणता येत नाही. परंतु जर तुमच्या विरुद्ध FIR दाखल झाली नसेल आणि तरीही तुम्हाला चौकशीसाठी घरातून पकडून नेले जात असेल तर ते कायद्याच्या चौकटीत न बसणारे आहे. परंतु जर तुमच्या विरुद्ध FIR दाखल केलेली आहे आणि तुमच्या विरुद्ध पोलिसांकडे योग्य ती पुरावे आहेत आणि त्यावरती त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे तर तुम्हाला कायदेशीर नोटीस देऊन त्यावरती तुमचे स्वाक्षरी घेऊन ती नोटीस कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बजावली गेलेली नाही पाहिजे. अशी नोटीस तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही स्वतः दिलेल्या वेळेमध्ये त्या नोटिसीमध्ये एक ठराविक वेळ तारीख ही मेन्शन केलेली असते, त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जो काही तुमचा बचाव असेल किंवा जो काही तुमचा जबाब असेल तो पोलिसांना दिला गेला पाहिजे. आणि जर तुमच्या विरुद्ध कोणताही पुरावा नसताना तुम्हाला सूडबुद्धीच्या पायी बोलवलं गेलं असेल किंवा उचलून गेलं असेल तर त्याविरुद्ध तुम्ही न्यायालयामध्ये देखील दाद मागू शकता. तुम्ही त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध जाऊ शकता आणि योग्य ती न्यायाची अपेक्षा ठेवू शकता आणि योग्य ते न्याय तुम्ही मिळवू शकता. FRT हे पाहिले तर हे एक साधन आहे. त्यामध्ये एखाद्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तर त्या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, हिंसाचार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा ती टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यावरती पाळत आणि लक्ष ठेवू शकते. परंतु भारताच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला कलम 19(1)(a), 19(1)(b) च्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याचा सर्वतोपरी अधिकार दिलेला आहे.
त्या अधिकाराचा प्रत्येक भारतीय हा उपभोग घेऊ शकतो आणि त्याचा उपयोग देखील करू शकतो. जर अशा वेळी अशा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत त्या विद्यार्थ्यांवर जर पोलीस यंत्रणा कारवाई करत असेल तर त्यांच्या विरुद्ध आपण न्यायालयाने देखील दाद मागू शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये गैरवर्तन केले आहे त्याच टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील पोलीस यंत्रणा करू शकते. त्यामुळे FRTचा उपयोग करणे हे पूर्णपणे चुकीचंही नाही आणि पूर्णपणे बरोबरही नाही. यातून असे सांगण्यात येते. कायद्याच्या दृष्टीने पोलिसांकडे काही अधिकार हे दिले गेलेले आहेत. त्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह आंदोलन करत आहे तर त्यामध्ये कोणीही बळाचा उपयोग करून गैरवर्तन करत असेल तर त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा त्यावेळी योग्य ते निर्णय किंवा योग्य ते ठोस पाऊल उचलू शकते. परंतु अशा वेळी जेव्हा आंदोलनकर्ते 18 वर्ष खालील आहेत आणि त्यांनी कोणतेही गैरवर्तन केले नाही आणि तरीही त्यांना विभागण्यासाठी त्यांची पांगापांग करण्यासाठी जर पोलीस यंत्रणा बळजबरीने लाठीचार्ज किंवा त्यांचा अधिकचा कायद्याचा गैरउपयोग करत असेल तर अशा अधिकाऱ्यांवरती आपण कायद्याच्याच चौकटीत बसून योग्य तो न्यायालयीन किंवा योग्य ती कारवाई करू शकते. सर्वप्रथम आपण त्यांचे नाव त्यांची पोस्ट समजून घेऊन डिपार्टमेंटल इन्क्वायरीसाठी आपण त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार देऊ शकते. त्यातही जर आपल्याला योग्य तो मार्ग सापडला नाही तर त्यानंतर आपण राष्ट्रीय मानव अधिकाराकडे देखील आपण ह्या गोष्टींची लेखी तक्रार देऊ शकतो. त्यानंतर जरी आपल्या गोष्टींचं नुकसान आपल्या झालेल्या नुकसानाची जर आपल्याकडून भरपाई भेटली गेली नाही तरी आपण त्यांच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार देण्यासाठी देखील आपण त्यांच्या वरिष्ठांकडे आणि त्याच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारीचा अर्ज किंवा FR नोंदवण्याचे देखील आपण सांगू शकतो. सर्वात शेवटी आपण अशा अधिकाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागू शकतो. त्यामुळे यातून एक सिद्ध होते, ह्या भारत देशामध्ये ह्या लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ह्या आंदोलनावरती जर कोणी बळजबरीने शक्तीचा उपयोग करून जर गळचेपी करत असेल तर त्याला हे संविधान ही न्याय प्रक्रिया योग्य ते उत्तर देऊ शकते. आणि प्रत्येक अधिकारी किंवा प्रत्येक वरिष्ठ जो कोणी ह्या शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय केला त्याला ह्या न्याय व्यवस्था योग्य तो दंड आणि योग्य ती कारवाई देखील नक्की करेल. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.